इंटेलिजेंस संस्था ऑनलाइन डिजिटल ऑल फ्रॉड क्राइम मिशन स्टॉप 3 अगस्त की ओर से मी महिपाल घाटे सर्व महाराष्ट्राचे मुंबईतील जनतेला आवाहन करतो की जी महानगरपालिकेची होणारी निवडणूक आहे याच्यामध्ये जो घोळ गरबाळ झाला आहे, जे काही उलटसुलट झालं आहे, जसे अपक्ष उमेदवार, काही पार्ट्यांतर्फे धनदागडे उमेदवार, हे लोक आपल्यासाठी खरोखर लढत आहेत का की हे स्वतःचा आणि BMCचा पैसा लुटण्यासाठी आलेत? त्यासाठी मिशन क्राईम स्ट्राईकचे महाराष्ट्र सेक्रेटरी अध्यक्ष धीरज खैरनार साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. हा धीरज सर, BMC निवडणूक आपली समोर आली आहे, तर आता जे तुम्हाला चित्र दिसते या चित्रामध्ये हे दिसते की मुंबईमध्ये जो बजेट आहे पैशाचा, हा पैशाचा बजेट खरोखर जनतेसाठी येईल या हे पार्टी लोक आपले लुटून खातील? त्याबद्दल तुम्ही 2 शब्द बोला. नमस्कार. मला फक्त एवढं बोलायचं आहे की आता महानगरपालिकेच्या निवडणुका येणार आहे, त्यासाठी प्रत्येक गट या निवडणुकीसाठी आपले नगरसेवक आमदार उभे करत आहेत. तुम्हाला काय वाटतं की शिंदे गट असो, राष्ट्रवादी असो या उद्धव ठाकरे गट असो, प्रत्येक गट महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भरमसाठ मेहनत घेत आहेत. आणि कशासाठी तुम्हाला काय वाटते? ही जी निवडणूक होते ही जनतेसाठी होते का? नाही. ही निवडणूक होते प्रत्येक पक्षाला महानगरपालिकेबरोबर सत्ता स्थापित करायची आहे आणि ती सत्ता स्थापित करून त्यांनी जो खर्च केला तो खर्च त्याला दुप्पट तिप्पट चौपट पटीने मिळकत करायचा आहे. आज निवडणुकीमध्ये जे ढोल ताशे आणि भरपूर 1000 रुपये रोज खाऊन पिऊन असे रोजानी पगाराने माणसं आणतायत, त्याच्याबद्दल काय सांगायचं? आता हे सर्वसाधारण माणूस नगरसेवक करू शकत नाही, हे जर एवढा पैसा खर्च करतात तर हे खरोखर जनतेचे काम करतील का? मला एक विचारायचं आहे, जेव्हा तुमच्याकडे नगरसेवक वोट घ्यायला येणार तर तुम्ही त्यांना पहिले प्रश्न विचारा की तुम्ही 5 वर्षामध्ये किती फंड जमा केला, किती फंड आणला, महिलांसाठी तुम्ही काय स्कीम आणली, तुम्ही नगर विकासासाठी किती कामं केले, हा प्रश्न तुम्ही नक्की तुमच्या नगरसेवकाला विचारा. आणि माझं मत असे की तुम्ही मत सगळ्यांना द्या, पण BJPला मत देऊ नका. जर तुम्ही BJPला मत दिलं तर तुम्हाला 5 वर्ष त्रास सहन करावा लागेल. धन्यवाद.